महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जिल्ह्यातील 14 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या प्रभार रचनांचे प्रारूप आराखडे राज्य सरकार आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहेत। राज्याचा नगर विकास विभाग ही रचना 6 ऑगस्ट पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहे। तर 18 ऑगस्ट रोजी ही प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर 21 ऑगस्ट पर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत। जिल्ह्यातील 14 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। देहूरोड नगर पंचायतीची मुदत अद्याप संपलेली नसल्याने या ठिकाणी निवडणूक नाही। जिल्ह्यातील या 14 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींच्या प्रभागांचा प्रारूप आराखडा संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी तयार करून तो जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सादर केला आहे। तर 14 नगर परिषदांचा हा प्रारूप आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर करून तो नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठवला आहे। तर 3 नगर पंचायतींचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना अर्थात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांना पाठवलेला आहे। दोन्ही अधिकाऱ्यांकडून येत्या 6 ऑगस्ट पर्यंत हे प्रारूप आराखडे राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे। आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर 18 ऑगस्ट रोजी प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यावर 21 ऑगस्ट पर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहे। नगर परिषदांच्या हरकती आणि सूचनांवर 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे। तर नगर पंचायतींच्या हरकती आणि सूचनांवर 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत सुनावणी घेण्यात येईल। तर अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला 9 ते 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावी लागणार आहे। त्यानंतर आयोगाकडून मान्यता मिळालेली अंतिम प्रभाग रचना 26 ते 30 सप्टेंबर या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील नगर विकास विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी दिली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।